आता अंजनेरीला आम्ही वरती अंजनेरी पर्वतावर चढणार आहे. बघा एवढा पूर्ण पर्वत चढायचा आम्हाला. मोरया माकड दादा फोन घेऊ नका बघता. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्लॉग मध्ये. आणि आता वाजलेले सकाळचे 5:10 झालेले बघू शकता तुम्ही. आता मी या ठिकाणी आवरून वगैरे रेडी झालेलो आहे आणि आज आम्हाला जायचं ट्रेकिंगला. ट्रेकिंगचं लोकेशन मी तुम्हाला थोड्या वेळात सांगत. आज आम्ही सगळे मित्र जाणार आहे. खूप दिवसांपासून प्लॅन चालू होता, तो आज फायनली सक्सेसफुल होतोय, त्याच्यामुळे खूप आनंद होतोय आणि खूप जास्त म्हणजे खूपच एक्साइटेड आहे मी. आणि खूप दिवसापासून मी व्लॉग टाकला नाही, कारण की माझं कॉलेजचं ऍडमिशनचं वगैरे काम चालू होतं, त्याच्यामुळे टाइम भेटत नव्हता. त्याच्यामुळे तुम्ही समजून घ्या थोडंसं. आणि चष्म्याची फ्रेम पण बदलवलेली, कमेंटमध्ये सांगा कशी आहे फ्रेम. गाईज मी कोणती पण फ्रेम घेतली ना तरी माझे डोळे आहेत ना थोडेसे बारीक होऊन गेलेले. मला असं वाटतं कोणत्याही फ्रेम मध्ये डोळे बारीकच दिसतात. अँड गाईज मी सांगू नाही शकत आज इतकं एक्साइटेड आहे ना मी, कारण की हा प्लॅन आहे ना 2 आठवड्यापासून चालू आहे. जायचं मध्येच कोणी कॅन्सल करायचं, मध्येच कोणी नाही म्हणायचं, कोणी कोणाच्या घरचे नाही म्हणायचे, कोणाचं काय होतं कोणाचं काय. आपण तर एनी टाइम रेडी होतो, पण मग यांचीच वाट बघत होतो. आज फायनली सगळेजण तयार झालेले, 7-8 जण सगळे आपले वर्गमित्र आहेत सगळे. खूप मजा येणार आहे, तुम्ही व्लॉग पूर्ण बघा. मित्रांनो सगळे आम्ही ना आता अमृत गार्डनला येऊन गेलेलो आहे. सगळे पोरं इथे येऊन गेलेले. तुम्हाला सांगतो, आपला मोन्या भाऊ, पियुष नाव याचं, आपला सार्थक भाऊ, साई कोळी, साई शिरसा त्याला ओळखतात, याला बी ओळखतात, यश, हा महिषा, लाडाचा महिषा, अनुराग नाव याचं, आदिक्षान दाने, तेजस जाधव. चला मग निघायचं का? तर गाईस फायनली आता आम्ही निघून गेलेलो आहे आणि तुम्हाला लोकेशन सांगायचं राहिलं होतं, पण आता डायरेक्ट लोकेशनला गेल्यावरच तुम्हाला लोकेशन दाखवतो डायरेक्ट. आम्ही ना गाईस 9 जण होतो. एका जणाची गाडी कॅन्सल झाली, त्याच्यामुळे आम्हाला ट्रिपल सीट जावं लागतंय. मित्रांनो तर आम्ही आता इथं आलेलो आहे. खाली मंदिर आहे मोठं हनुमानाचं. याच्यावरून तुम्हाला समजलं असेल आम्ही पुढे चाललोय. सांगून देतो तुम्हाला, आम्ही ना अंजनेरी पर्वत चढायला चाललोय. आता खाली मंदिराचं दर्शन वगैरे घेऊ. आज तो हम निकल पड़े हैं यहाँ से, अभी ट्रेकिंग के लिए ऊपर जाने वाले हैं, ऊपर गाड़ी लगने वाले हैं. और इधर वातावरण देखो आप कितना अच्छा हो गया है. मौसम बड़ा अच्छा हो गया है. ये देखो एक नंबर एकदम भारी झालेलं आहे वातावरण खरंच मित्रांनो. पब्लिक पण आलेली आहे, थोडी पब्लिक दिसते. मस्त मजा येणार. पाऊस पण चालू झालेला आहे. एक नंबर भारी वातावरण डायरेक्ट. तेजन त्यांची गाडी चढत सॉरी. चला आमची गाडी चढते मस्त. चला गाईज, तेजा चल पटकन. आणि गाईज इथून आहे ना म्हणजे आम्ही अजून पूर्ण वरती पण गेलेलो नाही. वातावरण एकदम भारी झालेलं आहे, बारीक पाऊस पण चालू झालेला आहे. मित्रांनो आमच्या गाड्या तर चढून गेल्या, स्कूटर होत्या, तेजाची गाडीच चढत नाही. तेव्हा 2 जण उतरून दिलेले, एकटा येतो तरी चढत नाही. चल रे पळ पटकन. पाऊस पण चालू झालेला आहे. दोघे भाई दिसलेले इथं. मित्रांनो हे बघा वातावरण इथून एकदम कडक वातावरण दिसतंय. वरती गेल्यावर व्ह्यू कसा राहणार आहे डायरेक्ट भाई. गाईज आता आम्ही फायनली इथे पोहोचून गेलेलो आहे ट्रेकिंगच्या ठिकाणी चढायला. आता अंजनेरीला आम्ही वरती अंजनेरी पर्वतावर चढणार आहे. बघा एवढा पूर्ण पर्वत चढायचा आम्हाला. ए रेडी का सगळेजण? गणपती बाप्पा मोरया. चला तो गाइस हम यहाँ पे चढ़ने के लिए शुरुआत की है हमने. थोड़ी मेरी सी हिंदी वीक है,
इसलिए मैं मराठी बोलने वाला हूँ। तर मित्रांनो आता आहे ना आम्ही चढायला सुरुवात केलेली आहे. हलकी हलकी बारिश बी चालू झालेली आहे, पाऊस पण चालू झालेला आहे मित्रांनो. मित्रांनो आता जेवढी मजा येते वरती जाऊन किती मजा येणार आहे विचार करा तुम्ही. आम्ही विचार नाही करत, आम्ही अप्लाय करतो. हा भाई तुम्ही अप्लाय करा डायरेक्ट काय. हे भाई मजा येते का? कोणाला मजा नसेल आली तर मला सांगा, मी हसवतो तुम्हाला. 9 जण आहे टोटल, 9 जणांमध्ये सगळ्यात वीक माणूस बघू शकता तुम्ही, सगळ्यात वीक. साई करू शकतो तू, साई कीप इट अप, डू इट. हा आपल्या मदतीला येऊ शकतो, येऊ शकतो. हे बघ अंगावर बस. तुझ्या गिव्ह यू ब्लो जॉब तो म्हणतोय तुला लिफ्ट देऊ का वरतीपर्यंत. शेपूट धरून ये, अरे शेपूट तुझ्या पुढे कुत्रा पळत आहे, लाज वाटू दे तुला. तू आहे, तू. तू येते जिंदगीवर. चल ते पण तू. सगळे येऊन थांबलेलो इथं. जाऊ द्या गाईज, त्याचं थोडं वजन जास्त आहे आमच्यापेक्षा, त्याच्यामुळे समजू शकतो आम्ही. जाऊ दे भाई, चला चढायचं का? पाऊस पण येतोय बारीक बारीक मित्रांनो, मजा पण येते मस्त. वॉटरफॉल एक बारीक नंबर समोर बघा, वॉटरफॉल आहे का? माहितीये का? एक नंबर. तुम्ही म्हटलं पाऊस खूप जोरात चालू झालेला आहे गाईज या ठिकाणी. सगळेजण सोबत चला, माकडं पण लागले वरती तर सटकल बरं का? हो. मस्त एकदम भारी वाटतंय पावसात. वाव बघू शकता काय तुम्ही, पाऊस पाणी. थांब दोस्ता 2 मिनिटं. वाव एक नंबर सीन आहे डायरेक्ट गाईज. खरंच सांगतो खूप मजा येते, खूप खूप. मागे माकड दादा फोन घेऊ नका फक्त, सॉरी ना भाई. बघू शकता तुम्ही इथून व्ह्यू किती मस्त झालेला आहे, एक नंबर डायरेक्ट. एक नंबर व्ह्यू आहे गाईज, खरंच पाणी पडतंय मस्त. कोणाला चक्कर येत आहे रे? हा म्हैशा चक्कर येत आहे का? एक नंबर झालेला आहे मित्रांनो खरंच. स्काउट गाईड क्लब गो. साईसाठी टाळ्या वाजवले पाहिजे सगळ्यांनी गाईज. साईचं आहे ना आगमन झालेलं आहे ते. हा, साई भाऊंचं इथं आगमन झालेलं आहे डायरेक्टली. अंजलीचा अर्धा टप्पा, पहिला टप्पा पार केलेला आहे मित्रांनो साईनी. नाही त्याला आम्ही ना उरलेला सुरलेला इथे एखादा दगड असेल तर देऊन टाकू. ट्रेकिंग संघटनेकडून त्याला आम्ही आवड द्यायला 100% लावू. आवड पण काय कोणातर्फे माहितीये का? पार भाऊ म्हणजे माझ्याकडूनच मला त्यांनी हा मान दिलेला आहे. या मान दिलेल्या बद्दल मी यांचा मनपूर्वक आभारी आहे मित्रांनो. आता पार्ट्या पार्टी दे. पार्टी नाही, कितना नितळ पाणी हे गाईच. मला तर वाटतं आजचा कॉन्टेंट फक्त साईवर बनलेला आहे, कारण की ना आम्ही म्हणजे तो आमच्यापर्यंत येतो, आम्ही लगेच पुढे निघून जातो. भाऊ कसा तरी चढतो. कुठे गेला हा बाय? हे बा साई कसं वाटतंय? जिरली का आमची जिरली? हा मित्रांनो साई येताना खूप एक्साइटेड होता. थोडा फक्त पहिला टप्पा पार केलेला आतापर्यंत. साईला आहे ना आमच्यापेक्षा दुप्पट दम लागतोय. हा भाई अरे बाप. गाईस तुम्हाला एक सांगायचंय, आतापर्यंत अर्ध सोडून आलो बरं कांजणी पर्वत. या म्हैशाला काय झालंय? म्हैशाचा आवाजच नाही, म्हैशाडे शांत आहे. तर गाईज आता सार्थक आणि आपलं यश भाऊ इथे पुशअप काढणारे. चला 1 2 गो. मोजारे अरे भाई मोजा मोजताय का? यशा प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट होतोय. पाऊस पण चालू आहे काय? कोण थकलं? सार्थक थकलेला दिसतोय. सार्थकने हार मानलेली आहे. यश भाऊ जिंकलेला आहे या ठिकाणी. 3 2 1 गो. मोजरे कोणतरी मोजरे मैशा. चला 2 हारले भाई. मोन्या वर्सेस यशा.
मोन्या फुल मार परत या ठिकाणी यशा जिंकलेला आहे गाय. मित्रांनो पाऊस पण चालू आहे थोडा थोडा म्हणजे बारीक पाऊस आहे. हवा खूप सुटलेली आहे आणि धुकं बघा धुकं बघू शकता तुम्ही. एक नंबर आहे खरंच मस्त वाटतंय. आणि तिकडच्या साईडला ना असं वाटतं ऊन पडलेलं आहे बघा. तिकडे ऊन पडलेलं वाटतंय. एकदम भारी झालेलं वातावरण मजा येते खूप. समोरचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला आता. गाईज व्ह्यू एकदम भारी झालेला आहे. गाईज तुम्हाला एकदम भारी व्ह्यू दाखवतो. पळत पळत आलं यशा त्यांना वाटलं मी काही दरीतून उडीच मारतोय. गाईज पाऊस पण फायनली बंद झालेला आहे. फक्त आहे ना वारा खूप चालू आहे हवा खूप चालू आहे. आणि समोरचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला बघू शकता तुम्ही. एक नंबर डायरेक्ट एकदम भारी. आणि समोर बघा वॉटरफॉल चालू आहे छोटासा झरणा. गाईस कसं वाटतंय तुम्हाला. कसं वाटतंय साईले घाण पडलेला आहे मित्रांनो. पहिली लागलेली अवदस झालेली. बिग बॅग बॅग दाखव. कोणाला कॉल आला रे. मोन्याने ना खेकडा धरलेला हातात बघू शकता तुम्ही. बघू दे नांगी धरलेली भाऊने. श्रावण चालू रे मोन्या तर रे तोंडात टाकशे थोड्या मित्रांनो आम्ही ना आता हनुमानांनी नाही ते पायाचं पाऊल आहे त्याचं तळ बनलेलं आहे डायरेक्ट. म्हणजे हनुमान कसं झालं होतं माहिती का. हनुमान तिथे खाली ना अंजनीचं मंदिर होतं अंजनी मातेचं. हनुमानांनी तिथून खिडकीतून उडी मारली आणि उडी मारून डायरेक्ट सूर्याला म्हणजे त्यांना वाटलं काहीतरी फळ आहे सूर्याला खायला चालले होते ना ते. त्यांनी जसं पाऊल ठेवलं इथे पाऊल ठेवलं होतं ते तर ते पावलाचं डायरेक्ट तळ बनलेलं आहे. इथून असं प्रॉपर दिसत नाही. वरती जायचं अजून वरून ना डायरेक्ट प्रॉपर पावलाचा आकार दिसतो. तो तुम्हाला दाखवेल मी एकदम भारी. आणि मित्रांनो हे ना इकडे फोटो सेशन चालू आहे पोरांचं सगळ्याचं तिकडे. बघा ना हनुमानांचा पाय केवढा मोठा होता मित्रांनो. ते डायरेक्ट तळ बनलेलं आहे तळ. पाणी पण फुल भरलेलं आहे पावसामुळे पाणी. आणि आता पाऊस इकडे बंद झालेला आहे. वातावरण एकदम भारी झालेलं आहे आणि हवा खूप चालू आहे. वातावरण इतकं भारी झालेलं आहे एकदम पीसफुल वातावरण झालेलं आहे. बघू शकता शांतता एकदम एकदम भारी. पोरांचं चालू आहे. एक एक हळूहळू येत आहे. दम लागतोय. दे पाऊस यायला लागला. पिशवी दे. तुम्हाला आधीच बोललो होतो स्वेटर घालून येऊ नका. खूप जड झालेली गाईस ती पिशवी. माझी सॅक बघा तुम्ही. मी यशल दिकेशाने घातलेली माझी सॅक बघू शकता. यांची बघा. अरे एवढे उड्या घालून आलेले उड्या त्याच्यात ठेवलेले. कोण ट्रेकिंगला उडी घालून येतं भाई. मित्रांनो आम्ही वरती आलेलो आहे वरचा टप्पा. मी ते वरून प्रॉपर पाऊल दिसतं ना हनुमानांचं. त्या हनुमानांचं पाऊल आहे ना धुक्यामुळे दिसतच नाही. बघू शकता मी दाखवतो तुम्हाला तरी. हे बघा वरती फुल धुकं आहे डायरेक्ट पूर्ण धुकं आहे. पूर्ण धुक्यामुळे त्या तिथे खाली पाऊल आहे तिथे खाली धुक्यामुळे दिसतच नाही. त्या साईडचे नाटकं चालू झालेले बघा. इथं येत थकलेला आहे तो फ्लेक्स करतोय. आणि अरे त्या पोरी पाय मित्रांनो त्या पोरी ना साईच्या मागून आल्या आमच्या मागून आल्या आमच्या पुढे चाललेले. आणि हा साई बघा साई येत नाहीये. मित्रांनो वरती आलेलो आहे पण नाही ना ते हनुमानांचं पाऊल दिसत नाही कारण की खूप सारं दुःख आहे इकडे. हे बघा खालचं काहीच दिसत नाही खूप दुःख आहे.
पूर्ण पांढरा पांढरा झालेलं आहे. साई काय रे दम लागतोय. थोडं राहिलंय फक्त आता, एकदम थोडं राहील. हा पाण्याची बॉटल अरे लगेच पाणी नाही प्यायचं, दम लागल्यावर लगेच पाणी नाही प्यायचं बरं का. काय आम्हाला नाही तर गोम दिसलेली ती बघ चालली सापासारखीच आहे. खूप दुःख झालेलं आहे गाईज, बघू शकता पूर्ण दुःख आहे, डायरेक्ट दुःख आहे. असं एनी टाइम मागेच राहत. गाईज आम्हाला एक रील काढायची आहे, तर रील काढायसाठी इथं आल्यावर रील शोधताय. घरूनच रील शोधून यायची ना, इथं आल्यावर रील शोधून राहिले भाई सगळे सगळे. धरतीवरी घरी आनंद झाला. धरतीवरी भक्त घरी आनंद झाला, धरतीवरी भक्त घरी आनंद झाला. झाला गो गाजा वाजा नाद भिडे गगनाला सन. काहीच आम्ही ना आता फायनली ना काय जास्त उंच नव्हतं, फायनली ना मंदिराच्या इथं आलेलो आहे वरती टोकावर. आणि आम्ही थोडा टाइमपास वगैरे करत आलो, त्याच्यामुळे थोडासा उशीर झाला. रील वगैरे शूट केली त्याच्यामुळे. आणि इकडे आलं ना आता दुःख पण गेलेलं आहे, पाऊस पण झालेला आहे आणि एकदम पॉझिटिव्ह वाईब येते आणि हवा खूप चालू आहे, एकदम भारी वाटतंय. तुम्हाला दाखवतो इकडून मंदिर, जेव्हा तिकडे मंदिर आहे तर तिकडे जवळ गेला. मित्रांनो आम्ही आता फायनली मंदिराच्या इथे येऊन गेलेलो आहे, बघू शकता तुम्ही. मित्रांनो हे बघा मध्ये एंटर झालेलो आहे. आता मध्ये असं मंदिर आहे. तर गाईज आता बघू शकता तुम्ही, आम्ही टॉपवर येऊन गेलेलो आहे पूर्ण. आणि आताच आम्ही अंजनी मातेचं आणि हनुमानाचं दर्शन पण घेतलेलं आहे. ते टॉपचं मंदिर आहे. आणि आता इकडे आलेलो आहे, इकडे फुल हवा चालू आहे, एकदम भारी. दुःख पण आहे इकडे थोडस, हे बघा. तर आम्ही पण इथे आलेलो आहे गाईच आलेलो आहे. काहीच तेजस. फायनली पाऊस पण गेलेला आहे आणि ऊन पडलेलं आहे, थोडं थोडं थंडी वाजते, पूर्ण ओलं झालेलं आहे त्याच्यामुळे. आणि ऊन पडलेलं एकदम भारी वाटतंय, खरंच एक नंबर वातावरण आहे, भारी डायरेक्ट. सगळे आपला एन्जॉय करणं दिसी भो. पहा कोणाचा फोटो काढणं चालू आहे तर कोणाचं काय चालू आहे. तर गाईज बघू शकता तुम्ही, इकडून ना दुःख कसं जातंय, पळतंय डायरेक्ट इकडून. खाली गाव आहे वाटतं, कोणतं अंजनी गाव आहे वाटतं. अरे माझ्या मामाचं गाव आहे ते. कोणाच्या मामाचं गाव आहे? गाव नाही, मामाचं गाव. तो माझा प्लॉट आहे, हा सार्थक भाईंचा तिकडे प्लॉट आहे 300 एकर मध्ये. त्याच्यानंतर तिकडे आम्हाला फार्म हाऊस बांधायचंय. दुःख बाय किती, एवढंच किती दुःख आलं काय. आता इथं खाली शेती दिसत होती, दुःख बघा किती आलं. मित्रांनो तर आम्हाला आहे ना, आम्ही बोरांचा ग्रुप आलेलो होतो. आम्हाला आमचा मित्र जयदीप सनेर भेटलेला आहे इथं, बघू शकता तुम्ही. मित्रांनो आता आम्ही ना खाली उतरायला चालू केलेलं आहे. आता पाऊस तर कंटिन्यू चालूच आहे. आता मस्त खाली वगैरे उतरतो, मजा आली. यशाचं काय चालू आहे? सगळेजण आता थकलेले, सगळे गप्पा मारत मारत चालले हळूहळू, जसं काही फिरायलाच चालले. म्हणजे जसं काही चक्कर मारताय असं, रात्रीचं जेवण वगैरे झाल्यावर आपण चक्कर मारताय असं वाटतंय. मित्रांनो आणि आलो तेव्हा आहे ना काहीच गर्दी नव्हती, काहीच नाही. आणि आता बघा तुम्ही किती गर्दी झाली. आम्ही उतरतोय इकडे बघा, इकडे वरती तर डायरेक्ट शाळेची ट्रिप घेऊन आलेले कोणतरी, या इथे पण खूप गर्दी झालेली, एकदम बेकार गर्दी वाढली, खतरनाक. बरं आम्ही लवकर येऊन गेलो. आता वातावरण पण एकदम भारी झालेलं आहे, मस्त वाटतंय. ചെമ്പഴുക്ക തൊട്ടെടുത്ത് അമ്പലം കൂട്ടുന്നതാര് ചെമ്പരത്തി കമ്പ് കൊണ്ട്. मित्रांनो किती गर्दी आणि खरंच लय गर्दी झाली. महात्मा महाजनचे इकडे लय गर्दी झाली रे, येतात ना काहीच नव्हतं भाई. पार्थ महाजनचे फॅन्स लोक आले. मित्रांनो आता थोडस राहिलेलं आहे फक्त उतरायचं, अर्ध उतरून गेलेलं आहे. आता खूप जास्त गर्दी होऊन गेलेली. हे बघा खाली व्ह्यू मस्त आहे, डायरेक्ट कसं आहे. मित्रांनो इथून आता पाऊस पण चालू नाही, एकदम प्रॉपर नजारा दिसतोय बघा.
तर मित्रांनो आता आम्ही फायनली खाली येऊन गेलेलो आहे. सगळ्यांची उदास झालेली इथं, सगळ्यांची उदास झालेली. चला आता मस्त पैकी जाऊ. तर मित्रांनो आता आम्ही ना येऊन गेलोय घरी. आम्ही घरी नाही आलोय, आई साहेब मिसळला आलेलो इथे खाण्यासाठी, जेवणासाठी. द्राक्षांची माडी. ट्रेकिंग करून आल्यावर काय भाई जेवायला मिसळ. बेसळयुक्त मिसळ. तर मित्रांनो आता घरी आलो आणि मस्त फ्रेश वगैरे झालो आणि एकदम खतरनाक मजा आली आणि थोडासा आता थकवा आलेला आहे. आता मस्तपैकी झोप वगैरे काढतो आणि याच ठिकाणी आपली वेळ झालेली आहे आता व्लॉग एंड करायची. तर आजचा व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्लॉग आवडला असेल तर कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.